चाललोय आम्ही लोटवाडीला. तर तर तुम्ही जाण्याचं म्हणसाल आज आमुष्या फिमुष्या काय नाही, तुम्हाला माहितीच आहे. तरी चाललोय आम्ही. आता कुठं चाललोय काय ती सांगायची गरज नाही, तुम्हाला गेल्यावर कळलंच. काय कशासाठी चाललोय कशासाठी नाही ती सांगणार नाही, कारण काय? गेल्यावरच कारण काय? गेल्यावरच कळल. कसं आहे, प्रत्येक वेळेस तुम्ही कमेंट करायचा, आम्ही तुम्हाला बोलायचं सांगायचं. त्यापेक्षा आज दौरा आहे आमचा आणि आम्ही दोघं नाही, चौघ चाललोय. चौघ चाललोय. चौघ पण आता नेमकं वळका चौघ कोण कोण चाललोय कोण कोण चौघ नाही व. नमस्कार बरं का सगळ्यांना, शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळ सकाळ आनंदात दिवस सगळा संपूर्ण जावा तुमचा. आमचा पण आनंदात आहे ना. आम्ही निघालोय आता बाहेर. बाहेर कुठं निघालोय कुठं नाही, आहे का नाही? कुठं चाललोय कुठं नाही. तर आता मी बोलल्यानंतर ना बघा तयारी चालू केली. असं असते तुमच्या दाजीचं, कुठलंही फास्ट काम नसतं या, सदर गहाळ काम करायची. आता कुठला ड्रेस घालायचा कुठला अजिबात विचारणार नाही, तर जे काय गावल ती अडकवायचा आणि आपलं साधं सिंपल जायचं. साधं सिंपलच राहण्याला चांगलं असतं. कधी त्या शर्टाला इस्त्री करायची नाही, कधी काय नाही. रात्रीच आपण सांगितलंय गरिबीचे जीवन जगतोय, गरिबीचा आनंद लय आहे, खरं लय मोठा आनंद आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं बोलत आज आम्ही कुठं चाललोय तुम्ही ओळखा. ओळखण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकतो कुठं चाललोय ते. कुठं चाललोय सांगा की. चाललोय आम्ही लोटवाडीला. तर तुम्ही जाण्याचं म्हणसाल आज आमुष्या फिमुष्या काय नाही, तुम्हाला माहितीच आहे. तरी चाललोय आम्ही. आता कुठं चाललोय काय ती सांगायची गरज नाही, तुम्हाला गेल्यावर कळलंच. काय कशासाठी चाललोय कशासाठी नाही ती सांगणार नाही, कारण काय? गेल्यावरच कळल. कसं आहे, प्रत्येक वेळेस तुम्ही कमेंट करायचा, आम्ही तुम्हाला बोलायचं सांगायचं. त्यापेक्षा आज दौरा आहे आमचा आणि आम्ही दोघं नाही, चौघ चाललोय. चाललोय. चौघ पण आता नेमकं वळका चौघ कोण कोण चाललोय कोण कोण चौघ नाही व. पुरी सकट 5 जण झालं. पुरगी कशाला म्हणला? हे बघा लपून काय आपल्याला करायचं नाही. इकडं रेडी झालंय बघा आपलं शिफ्ट, आहे का नाही? टकाटक मध्ये. कशी आहे आपली बाहुली? बाहुली ह्यांच्यासारखी दिसते बरं का. साठ पण ह्यांच्यासारखी दिसते. डोळं तसंच आहे, नाक तसंच आहे, कलर पण तसाच आहे. होय. आता मला म्हणते कलर कडे काय जाऊ नको, पण खरं आहे ही चुलतन पुतणी एकसारखी दिसते ती दोन्ही. तर जाऊ द्या बहिणीनं, झाला जाऊया, कारण की उशीर लय झालाय. आणि उशीर लय झालाय म्हणजे घरीच 1 वाजून थडक्यात गेलेच, हे नाही सगळं काय गुराचंही बघितलं. गेली गुरं फिरं पाणी पाजून बांधून सगळं झालंय. आता निघायला लागलोय. कपडे वगैरे आता चेंज केले ती. आता तुम्ही बरेच जण म्हणणार आहे, प्रश्न विचारणार आहे, पण त्या प्रश्नाचं आमच्याकडे आता चालवलं तर काय उत्तर नाही. तुम्हाला पुढे त्याचं उत्तर देईन, पण निघालोय तुम्हाला सांगितलंय आणि चाललोय पण. काय खरं ढेकर आली, जेवण केलंय तर तसं काय सुद्धा नाही, जेवण सुद्धा अजून 4 केलं. शेंगा खाल्ले ते बघा आता ज्येष्ठ. ते बी हे म्हणली अजून एक 10-15 मिनिटं आहे ती उरकाय म्हणल्यावर 4 शेंगा त्या डब्यात घेतले ते आणि खाल्ले ते तेवढ्याच, बाकी काय देखील नाही. बाय मग तेल लावलं नाही का? घ्या घ्या गाडी पुसून घ्या, चला गाडी ही घ्या तर आज पुसून. गाडीला फडक आणलं नाही, जरा घेतो हाणून. घेऊया गाडी ही पुसून शिना. धुरळं बसतंय वा पपोटा, म्हणजे कसं सगळं आपल्या इकडलं रान पटांगण रिकामा असतंय. सगळं वाहनं आली की सगळ्या त्या वाहनामागं फपोटो गोळा होत येतंय, त्या तिथनं त्या डांबापासूनची गोळा होत येतंय. ते इथपर्यंत आलं की सगळा असा थर बसतोय गाडीवर. म्हणलं ह्यांना जरा पुसून घ्या, या फपोट बसलंय सगळं. हा चला बहिणीनं जाऊया आज. म्हणजे लय दिवसातनं नाही, पण खरंच लय दिवसातनं आज चालली आहे. गेल्याशिवाय काय कळत नाही. चला कशासाठी चाललोय कशासाठी नाही, कारण काय तर असणार आहे. कारण असल्याशिवाय माणूस जात नसतं. मला तर उरका म्हणते पटापटा, तरी उरकन. आता गाडीच्या पुसायच्या मागं लागले तर मध्ये तर अगं गाडी पुसू दे. आणि मी ज्यावेळेस सकाळी सांगितलं होतं गाडी पुसा, त्यावेळेस मला म्हणलं कुठं जायचंय गाडी पुसायला, राहून जेव्हा जायचं तेव्हा बघायला. आणि जेव्हा अचानक ठरलंय जायचं, फिक्स झालंय आता चाललोय म्हणून शिरा, मग लागले तर बघा गाडी पुसायला. किती वेळा सांगते पण ऐकत नाही. तर लक्ष्मी म्हणल्यावर टकाटक ठेवावं लागते. टकाटक ठेवावंच लागतं ना, आपण पण टकाटक राहावं लागतं. व आपण जरा नीट राहिलं तर मग चांगलं असतं. तिच्या संग आपण पण नीट राहावं. जरा कपडे इस्त्री केलेली ही बायकोनं घाला होती, ठेवून ये कपाटात. बायकोला इस्त्री करायला येतं का? कपाटात ठेवून ये. असं जायचं बघा ह्यानी. सध्या ह्यानी मला पण म्हणते साधं साधं आहे ना, आपण जसं आहे तसं राहायचं. पण मी ह्यांना काय म्हणते, जशी दुनिया बदलल तसं आपल्याला पण बदलावं लागतंय. जशी
आजकाल कसं म्हणजे गावाकडलीच एक भाषा आहे की माणूस कपड्याकडे बघून माणसाला किंमत आणि इज्जत देतं. घरात तुम्ही कसं खाता कसं नाही ती बघा येत नाही. फक्त पायातली चप्पल आणि अंगावरची कापडं ही जर चांगली असली तरच माणूस किंमत देतय. आजकालची नवीन फॅशन निघाली ही. मग मी ह्यांना सांगते असं राहायचं तर ह्यानी म्हणते तर नाही, मी दुनियासाठी बदलणार नाही, मी जसा आहे तसाच राहणार आणि तुझ्यासाठी तर मी बदलणार नाही. काय तुला काय करायचंय ते कर, तू कशी राहे तशी राह, पण मी जसा साधा आहे तसाच राहणार. आणि मेन मला जीवन आवडतं, या जीवनात जगायला आनंद घ्यायला आवडतं, म्हणून मी ह्याला 1000 वेळा सांगतो, पहिल्यापासून जे जीवन जगलोय ते जगणार आहे. कसं आहे, कुठल्याही गोष्टीची गर्व माणसाने करू नये. आज एखाद्यानं आपल्याला नावं ठेवली तर ती पचवण्याची ताकद आपल्यात आहे. आणि पण हाय बरं कधी का, वेळ बदलल ती सांगताय. सांगता येत नाही. आज आपल्या पूर्ण कडक कपडे घालून जाणारा उद्या आपल्यासारखी घालायला लागलं तर आपल्याला त्याला कधी शब्दानंही दुखवायचं नाही. दुखवायचं परिस्थितीची नाही. जाण प्रत्येकाला राहिली पाहिजे. लो पैसा काय प्रत्येकाच्या घरचा पाहुणा आहे, आज आहे उद्या नाही. पण ती कळत नाही माणसाला. माणूस काय करतोय, पैसा असला तर किंमत देतोय, ती मन आहे किंवा मत असलं तर मासे येते. तसं काम आहे बहिणीनं, लय काय अवघड नाही, आहे. आपल्याकडे तसली भावना नाही, आपल्या मनात तसलं कुठलंही काय नाही बरं का. मत असल्यावर मासे येते ती एखाद्याचे विचार आहे, ती बुद्धीचा विकल्प आहे, ती बरेच लोक तशी आहे ती, पण आपला नाही. आपण निस्वार्थी आहे, आम्ही दोन्ही बी नवरा बायको निस्वार्थी आहे. कोण बी असू दे आपल्यापाशी समान माणूस आहे. गरीब आला तरी पण आपल्याच मापाचा आहे, श्रीमंत आला तरी आपल्याच मापाचा आहे. सगळी सारखी आहे ती दाजीपाशी. दाजीचा विचार मी बदलायचा लय प्रयत्न केला, पण दाजीचा विचार काय बदलत नाही. तर हाय तर अहो दाजीच बदलत नाही तर विचार कधी बदलायचा? दाजी याच्यावरून खरंच तुम्ही बदलत, ध्यानात घ्या. खरंच बदलत नाही तर दाजी. आयुष्य हाय तोपर्यंत तुम्हाला दाजी इथनं पुढं बी कधी बघा हायच कंडिशन दिसणार, हाय असाच राहणार. साधं साधं सिंपल जीवन जगलोय, साधं सिंपलच जगणार. संगीत नाही. बैलगाडीच संगीत घ्या मग, आता गाडीवर जाय ना का, साधं सिंपल बैलगाडीत जाव्या. अहो बैल बैलगाडी झोपा. आपल्यात नव्हतीच, ती जर असती ना तर ठेवली पण असती, मग पण काय नाही, नव्हतीच. बैलगाडीत झोपून मग गेलो असतो दोघं. होय, पहिल्या काळात तुम्हाला सांगतो, लोटवाडीला चाललं तर बैलगाडी नाही तर चालत जायचो. पहिलं परत आली बैलगाडी. सायकल, सायकलीला जोळी करायची पायपला पोतेची, त्यात बोकडं बांधायचं, कॅरेजवर जळण बांधायचं आणि 3 सायकली घेऊन असं जत्रेला पित्राला जायचं म्हणलं तर त्यावेळेस. आता निघाल्या गाड्या. या आता आले हो, पण हे बघा कसं का असं ना, ह्या लक्ष्मीला जपलं तर आपलं जीवन आहे. बरेच लोक आहेत ती, आता माझं काय मनावर धरू नका किंवा वाईट मानून घेऊ नका. चांगल्या मनानं, चांगल्या नीतिमतीनं, जी आपली कसली बी असू द्या गाडी, लक्ष्मी आहे म्हणून तिची पूजा करा, ती कधी तुम्हाला धोका देणार नाही. आजकाल माणसाचा घटकाचा भरोसा नाही. आपण बी आपल्या लक्ष्मीला मान सन्मान दिला पाहिजे, किंमत दिली पाहिजे, ती बी आपल्याला नीती व्यवस्थित आणती व्यवस्थित. तेवढं आहे, तेवढं मात्र खरं आहे. ह्या गाडीवर आम्ही लय प्रवास केला, तुळजापूर केलं, अक्कलकोट केलं, पालीचा खंडोबा केला, लांब लांब आम्ही गेलो, चिंचणीला गेलो. आणि अजूनपर्यंत पण इकडं तिकडं कुठं झालं तर आमची हीच गाडी असती. आधी आमची घरची जुनी जी दादू अंकार आता शाळेला घेऊन जाते ती गाडी होती. मग म्हणायची काय तर ताई तुझी गाडी अशी आहे तशी आहे. ह्याने म्हणायचं नाही, तू हार मान नको, तुला अशी बोलते ती म्हणून तू खचू जाऊ नको, मला वाईट वंगळ बोलू नको. माझी जशी लक्ष्मी आहे तसं तुला बस वाटलं बस, नाही तर तू तुझ्या पायानं चालती. स्पष्ट सुटसुटीत मला सांगायचं.